निब्बा 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 भाई किती वर्ष झाले ब्लॉगिंग चालू करून आणि रेकॉर्डिंगच चालू नाही केलेली. आता रेकॉर्डिंग चालू केली आणि तर ह्याच्या आधी मी रेकॉर्डिंग चालू नव्हती केली तेव्हा मी हे बोललेलो की दिस इज ADV ब्लॉग, ADV नंबर 1. तर ADV म्हणजे ऑल्टरनेट डेज ब्लॉग. दिस इज मिशन 2019. आणि आता आपण बाळाकडे जाऊया. बाळाकडे जाऊन बाईकची चावी मागूया. लेट सी, बघूया तो बाईक देतो का आपल्याला, कारण आपल्याला लालबागला पण जायचं आहे. लालबागला 2 काम आहे, एक माझं काम आहे, एक रितेशचं काम आहे. कोणतं काम जाता आता सांगतो, चलो. देतोय बाळाला चावी, देतोय. राहुलचा आहे ना? हो, राहुल सर. छान आहे रे. तो वापरत नाही म्हणून आम्ही वापरतो म्हणजे. खरोखर वापरत नाही तो? नाही, तो ना चालू आहे रेकॉर्डिंग. नाही समजलं. निघूया सर. सर गाडी तर भेटलेली आहे तर धन्यवाद, आभार. किती वेळात याल? हा 1-1.5 तास. 1.5 तास 2 तास 2 तास. 1.5 तास बोललाय म्हणजे 2 तास पकडून जातात. चलो सर, बाय बाय. लागली काय चावी? गाडीचे तर मस्त लागल्यात, त्यात काही शंकाच नाही. शिव्या घालायच्या आहेत का आपल्याला ब्लॉगमध्ये? नको नको घालूया, ठीक आहे चालेल. गाडीची गाडीची लागेल ना चांगली. आपण लय शिवाय घ्यायचं असं म्हटलं सवय तरी लागेल म्हणजे शिवाय तरी लागते. आज होईल काय? चलो लेट्स गो. फुल आहे रे गाडी, काय फुल आहे. फुल आहे? आज वापरूया, पूर्ण पेट्रोल वापरून टाकूया, म्हणजे परत गाडी देणार नाही तो आपल्याला. ॲक्च्युली ते सीन असे आहे की हे लोक आधी गाडी घेऊन गेले होते बाळाची. हे लोक काय असतं? आणि हे लोक म्हणजे कोण लोक ते आता आपण नंतर सांगू. तर या लोकांनी गाडी वेळेत आणून दिली नव्हती, त्याच्यामुळे तो गाडी देईल की नाही हे माहीत नव्हतं. बट त्यांनी गाडी दिली होती. आम्ही प्रँक करत होतो इथेसोबत, जो प्रँक मी शूट करायला विसरलो, कॅमेरा घरी विसरलो होतो. तर आता लेट्स गो टू लालबाग. हां, आठवण यांनीच करून दिली की आमचं कालच ठरलं की ADV चालू करायचं आहे. ADV म्हणजे ऑल्टरनेट डेज ब्लॉग, तुला पण सांगून ठेवतो. तर डेली होतं ना ऑल्टरनेट डेली. अरे डेली वेंचो, एकतर कामाला आपण जातो डेली, तेच मोठी गोष्ट आहे. ब्लॉग कुठून डेली करायचा? 2 दिवस सुट्टी आता सध्या. मग 2 दिवस ब्लॉग करू, बाकीचं पुढे बघू. तर ADV नंबर 1. ओके, चला लालबागला भेटू. जे मेन कामासाठी चाललो आहे ते कामच विचारलं नाही, सरांना विचारलंच नाही. सर तुम्ही आहात की नाही ते आता आता विचारून टाकू, नाही तर मग काय डायरेक्ट त्रिभुवनदासमधून परत येऊ. जे काय असेल ते. काय विषय काय मला तर आता कळत जायचं आहे की नाही तिथे. जायचं तर आहे, घेऊ आपण. त्रिभुवनदास नाही, PNG मध्ये जायचं. बघूया आपल्याला डील कशी भेटते, त्याप्रमाणे सगळं. थांबा, त्याचं ऐकू नका, आधी तुम्ही माझं आहे का. हा ब्लॉग माझा आहे, आपला चॅनल आहे. तर सरांना फोन लावतोय, बघूया सर. वॉटर व्हॅली ज्यूस गँगचा. हॅलो, हां सर, आहात का तुम्ही? अच्छा अच्छा, नाही येतो तो मसाजसाठी. आलो आलो. सर आहेत म्हणालेत, रगडून मसाज करू आपण. म्हणजे असं याच्यात बघता पण आपण बोलतोय आणि आवाज रेकॉर्ड होत असेल तर बरं आहे, म्हणजे चांगलं आहे. नाही तर सगळं बट्ट्या बोळ आहे सगळं. तर आमचा गेअर आहे DJIचा, ह्याला काय म्हणतात माहीत नाही मला. ते काय ते सांगेल काहीतरी. DJ2 आहे, ते महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं हे आहे की व्लॉगिंग सुरू करायची होती. असा रँडम विषय निघाला की बाबा फोकस इंडियन करतो तर आपण का नाही. तर इन्स्पिरेशन म्हणजे फोकस इंडियन असं नाही, म्हणजे आपल्याला असं वाटलं की हां, म्हणजे असं वाटलं की आपण पण करू शकतो आणि आपण म्हणजे 2019 पासून करतोय, तर मग पुन्हा का नको सुरू करायला. तर म्हटलं अशी पण आपली बकचोदी चालूच असते, थोडीशी बकचोदी कॅमेरासमोर करू, जास्त बकचोदी नको, नाहीतर आपल्याला पण लोक कॅन्सल करतील. तर जास्त बकचोदी नको, जरा लिमिटमध्ये. तर बस एवढंच. बेंचो आई, मला ना पहिलं काय शिकावं लागेल माहिती आहे, रेकॉर्ड बटन चालू आहे की नाही शिकावं लागेल. कारण 2-3 वेळा असं झालं की चालू केलं आणि मला वाटतं रेकॉर्ड होतं आहे आणि रेकॉर्डिंगच होत नाही. अलग नशे चालू आहेत भाई, अलग नशे. तर माहीमोरून जर लेफ्ट मारत असेल ना तुळशीबाग रोडसाठी, तर तिथे कोपऱ्यावरती पोलीस असतात. ओके, याची काळजी घ्यावी. नवीन रायडर आहेत, विदाऊट हेल्मेट किंवा सिग्नल तोडताना
आधी सांगतो दर्शक. आवाज येतोय की नाही माहिती नाही, पण मी तुम्हाला सांगतो की तिथे कोपऱ्यावरती पोलीस असतात. तर येत असाल तर जरा नीट या, म्हणजे असं लायसन्स वगैरे ठेवा. Triple असं seat, आता हे सगळं. ट्रिपल सीट वगैरे विषय असतो सगळा. तर जे काही विषय असेल ते सांभाळून या, बाकी तुम्ही तुमची घाला. हां तुम्ही दोन्ही घालू शकता. दादर के मार्केट के लिए अगर कोई एक गाना डेडिकेट करना होगा ना, तो मैं एक ही गाना डेडिकेट करूँगा. मिर्ची 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 नजर तिरची. भाई हालत झाली खराब. कुठून कुठून खोकला निघतोय ना, आता तुम्हाला काय सांगू. हालत खराब झाली. ॲज बरं आहे भाई, याने हेल्मेट घातलं आहे, माझे लागले. तर आपण जाऊ दे. माझं गाणं बोलायची इच्छा होती, पण जाऊ दे आता. काय आता खालून आलो आहे म्हणून नको बाबा उगाच गाणं वाया जाईल. आणि काय, माझा गळा पण आज खराब आहे, जरा खोकून हालत खराब झाली. अरे ब्लॉगिंग म्हणून ब्लॉगिंग नको बाय, आपली चुत्याबंदी चालू करू. ब्लॉग आपोआप होईल. हां, सरांनी एक मस्त गोष्ट बोलली की व्लॉगिंग म्हणजे व्लॉगिंग नको, व्लॉगिंग म्हणजे आपली चुत्यागिरी चालू ठेव, व्लॉग आपोआप होईल. वा, रिपीट का करतोय? काय लाईन मारले. वा, काय लाईन मारले. सुंदर, अतिशयोक्ती न करण्यासारखी लाईन. ट्रॅफिक दिसत असेल तर ना, लोकच दिसत आहेत. वाईड जरा जास्त होऊन जातं रे, म्हणजे एकदमच वाईड होऊन जातं ते. आहे ना, सेटिंग आहे ना ती स्टँडर्ड वाईडच ठेवलं. काय बोलतं बाळ? आता म्हटलं हेल्मेट भारी आहे, म्हणजे भारी आहे. असं वाटतं की पल्सरचा हेल्मेट आणि ॲक्टिवा चालवतो, अशी फिलिंग येते. बाळा द फ्यू वॉचिंग दिस व्हिडिओ. ए नको बाळ, माझं असं काही इंटेन्शन नव्हतं भाई. आम्ही कसं जायचं? तू बोल आपला गेले. विषय मांड तू. मला तर वाटतं सिग्नल खराब आहे. हे लागला गाडी बदला गेली. हां, वा, क्या सीन आहे. वा, हां, नशीब गाडी चालू झाली आहे. ये मर्सिडीज थांबे. कुठला सिग्नल तुझा बंद झाला ना बुवा? अरे यार, लोक पण एक सिग्नल लोकांसाठी पण ठेवला पाहिजे. जावा. तो थोडंसं समाजकार्य करताना हो आम्ही दिसलो असेल तुम्हाला. जर ते दिसलं असेल तुम्हाला तर लाईक शेअर सबस्क्राईब फटफट. ट्रॅफिक पंचे ना भाई, फाट काय पण बोल. ट्रॅफिक लय फाट. नाही, आम्हाला वाटायचं मुंबईमध्ये एवढं काय नाही आहे ट्रॅफिक, पण यार आहे, भरपूर आहे. कुठल्या मुंबईबद्दल बोलतोय भाई? मी जी मुंबई बघितली तिथे ट्रॅफिकच बघितली आहे मी. हा कुठल्या मुंबईबद्दल बोलतोय ते कमेंटमध्ये सांगा तुम्ही मला. बाईक कमी चालवतो ना, सुट्टी भेटत नाही, त्यामुळे सकाळचा बाईक चालवलं नाही एवढी. सुट्टी भेटत नाही, कारण याला बाईकच भेटत नाही. हा विषय आहे मेन, आणि तो मलाच माहिती आहे फक्त. घरचे घाबरतात बाईक द्यायला, माहीत नाही. घरचे बाईकला नाही, याला घाबरतात. हा कुठेतरी बाईक सोडून येईल का? विसरून काल रात्री पण आमटी फ्रीजमध्ये ठेवायला विसरलो. लय ऐकलंय बाई सकाळपासून. तीच आमटी सकाळी चायसोबत प्यायला असणार हा, नक्कीच. फायनली मित्रांनो, आयकॉनिक ब्रिजवरती आलेलो आहे, जो 5-6 वर्षानंतर बनलेला आहे. तर म्हणजे तो ऑब्वियसली आता खूप जुना झाला, आता तो वर्ष होऊन गेला त्याला, पण स्टील आपला व्लॉग नवीन, तर मग व्हिडिओ आपला ब्रिज पण नवीन. अरे जरा बाजूला असं चांगला घे ना, जरा चांगला शॉट घेऊ. हो, ट्रकच्या बाजूने शॉट. शॉट आला. वा, म्हणजे एकदम सिनेमॅटोग्राफर कम व्हिडिओ एडिटर कम स्टोरी टेलर, सगळं एकदम एकाच ब्लॉगमध्ये. सब कमी आहे भाई. सब मोटो ब्लॉगिंग, सब एक ही ब्लॉग में. बकचोदी सब एक ही ब्लॉग में. मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. ते ना वरतून जातं, त्याला लोक, इकडची लोक मोनोरेल म्हणतात म्हणे. मी तुम्हाला दाखवतो. तर हे आपलं करी रोड. दिसली का तुम्हाला मोनोरेल? नसेल दिसली तर इथे येऊन बघा, फ्री आहे, काय पैसे लागत नाही. फ्री नाही आहे बुवा, तुम्ही बघायला बाहेरून free बघू आहे. शकता. बघायला फ्री बोलताय रे, समजा.
फ्री आहे, येऊन बघा. परत दाखवतो तुम्हाला थांबा. आता मी गल्ली दाखवतो आधी. कुठल्या गल्लीत जायचं आपल्याला? चल दाखवतो. असे किती घाण माणूस आहे. गल्ल्या बिल्ल्यांमध्ये जायच्या वार्ता करतो. नको ते घाणघाण बोलतो ना, असं घाणघाण. आपल्याला चांगलं ब्लॉग बनवायचं. हे चहा पिऊन जाऊया. दहींडी बघा, दहींडी कुठे जाईल? आपलं डिलायल रोड. यायला रस्त्यावर माणसं आहेत की माणसांमध्ये थोडासा रस्ता आहे ना, तेच समजत नाही. बोचाचा फार भोगा झाला रे बसून बसून. बाई हे मोटो व्लॉगिंग वगैरे करतात, लांब लांब राईड वगैरे करतात. कसे करतात देव जाणे. यायला बोचाचा पावा झाला, पावाचा बोचा झाला. बोचाचा जाऊ द्या आता, मरो. मित्रांनो, मी आज जातो आहे. पुढची सूत्र मी ह्याच्याकडे सांभाळतो आहे. माझं चॅनल तुझ्या हातात आहे रे आता. काय नाही, डोचन नाही. आज कोण नाही? तो आज नाही करताय, त्याला बाहेर जायचं. हा काका, माझा आज नाही आहे, नाही तर मी पायाचाच केला असतो. माझं फक्त पाठीचं करायचं आहे मास्टर. अरे मसाज सेंटर आहे. सुमित भाऊ आमचे बॉडी दाखवताना. नाही, हे नाही बघायचं, हे नाही बघायचं. त्याचबरोबर मित्रांनो बघा, जर कोणाला लालबागमध्ये मसाज करायचा असेल तर डिला रोडमध्ये वन ऑफ द फेमस मास्टर आहेत. त्यांचा ॲड्रेस तुम्हाला मी हवं तर कमेंट किंवा डिस्क्रिप्शनमध्ये येईल. ओरड जरा आवाज जास्त काय भाई मजाक नाही करत आहे. मसाज झाली ना, त्याच्यानंतर मी अक्षरशः इतका रिलॅक्स फील करत होतो ना, म्हणजे मी असा लिटरली वरती बघतो आहे आणि त्याचं मला म्हणजे बोलायलाच होत नव्हतं. मी एकदम पीसमध्ये होतो. मी एकदम BTमध्ये गेलो होतो, चांगल्या BTमध्ये गेलो होतो. तर बाई मी एकदम मिसमराईज झालो होतो. मसाजनंतर मला असं वाटत होतं की आता मी जाऊन फक्त झोपणार, बस मला बाकी काय करायचं नाही आहे, मला झोपायचं आहे. पण मी थोडा वेळ आतमध्ये बसलो आणि बाहेर आलो, कारण की इथेचा सेशन पण मस्त चालू झाला होता. त्यांनी माझी मजा घेतलेली, तर मी तर त्याची फिल्म बनवणारच ना, म्हणून म्हटलं बाहेर येतो, जर त्याची पण मजा घेतो. रितेशचं तोंड बघून आहे ना मला खरंच खूप जाम हसायला येत होतं. पण मला ना बोलण्याच्या स्थितीत नव्हतो मी, म्हणून त्याला का बघून हसत होतो. स्माईल तर कर. पण या दरम्यान ना ही दोन माणसं माझ्याकडे काय ऑडिट टाक लागून बघत होती मला कळत होतं. हा एक आणि हा साला तर उलटा होऊन बघत होता माझ्याकडे. पोहे खिलवतोय ना आता. असं काय आहे, असं काय असं आपलं ठरलं. आता ठरलं म्हणजे पेट्रोल काय 100चं टाक. 10,000 थोडी कळणार आहे किती रुपयाचं पेट्रोल टाकेल. कळणार आता. असं नाही भाई, पेट्रोल टाका नको बाबा, तो माणूस देव माणूस आहे. 100चंच पेट्रोल टाकूया ना. 100चं जेवढं जळालं तेवढं आपण टाकलंय. ठीक आहे ना, एवढं काय जळायला बिळायला कुठं बघता. आपल्याला हात पैसे तर टाकून द्यायचे. ठीक आहे चालेल, 1000चं टाकणार. 10,000चं टाकतो पेट्रोल. पेट्रोलची टाकी आहे त्याची. भाऊ पोहे आहेत का? दे ना. खायचं. मस्त गरमागरम पोह्यांचा विषय आहे आणि पोह्यांचा कार्यक्रम इजदा. जर डिलाय रोडला आला असाल तर मस्ट ट्राय दिस पोहा. रेकॉर्डिंग बंद आहे, ती चालू करा आधी आणि मग बोलणे सगळं बरोबर. ॲक्च्युली मला माहितीच नव्हतं रेकॉर्डिंग बंद आहे. आणि ते पोहे खूप भारी आहेत, कधी पण या. ठीक आहे, हे आपल्या मेट्रो स्टेशनच्या खाली आहे, डिला रोडला मस्जिदीच्या बाजूला काय कधी एनी टाईम. शॉर्ट 1 टेक 2 ओके. आता नेक्स्ट स्टॉप येवले चहा. म्हणजे गुळाची चहा म्हणजे भाई अप्रतिम विषय खूप. मी पकड. लेट्स गो. आयुष्यात काय बनायचं असेल ना तर मला फॉलो कर. चल काहीतरी बनशील आयुष्यात. ये
कोणाला एक गोळ्याची जागा ना 1/2. भाऊनी शाळा काय केली ते तुम्हाला सांगतो. प्राईज आहे, भाऊने दिले 20 रुपये. पहिलाच बोलतो दादा 20 रुपये देऊ काय. कसे लोक असतात ना आपल्या जगात. आज जायचं आहे बाई बटर घ्यायला. घरी बटर घेऊ मग घरी जाऊ. मग घरी पण नाही दादरला काम. बघितलं किती बिझी लाईफ असतं आमचं. अशी व्लॉग केला आम्ही रोज. केवढे सबस्क्रायबर. पैसे खर्च करत असतो. हां ना, पैसे खर्च करायचं काम आहे, अजून काही नाही. बघूया तुम्हालाही दाखवू. एक नंबर गुळाचा जाम मस्त विजिट. व्हिडिओ मस्त ठेवू. डिलायल रोड काय डिलायल रोड. हां, पोहेवाला पण डिलायल रोड. आम्ही तिथेच येतो प्यायला. मेट्रोच्या खाली उतरलात की मिळेल. चायवाले पण इकडे. येवलेच्या 10 ठिकाणी पिऊन बघितलं पण येवलेच्या 10 ठिकाणी पिऊन बघितले पण हा जो गोळ्याचा चाय ना डिला रोडचा तोच बाप. म्हणून आम्ही इकडेच येतो. चला, बॅटरी लो झाली. बाय बाय. कुकीज घेऊया कुकीज. काय मेला कुकीज खाते यायला. अबे ते आपला नागोरीचा फरसाण इकडे भेटतो. हां काय हां. घे मग. शंकरबाया. अनेक नागोरी टाक. आम्ही येतो चाय प्यायला. शंकरबाळा इकडे भेटतात. ज्याचं नावच फेमस आहे त्याला आपण काय फेमस काय आम्हाला मर तुझ्या आयला. जगो तुझ्या आयला. हा ते तर बघूया आपण. अनबॉक्सिंग गाईज, अनबॉक्स करूया. साखर खाली घेतली आहे. जिरा बटरनी टोस्ट घेतलं आहे. उद्या पाहुणे ना म्हटलं. अच्छा, बघायचा कार्यक्रम आहे तर. बनवण्याचा कार्यक्रम नाही दुसऱ्याचा रसम आहे. तर आता घरी पाहुणे जो मित्रांना खिलवायला सांगितलं असा रडतो ना साला हरामखोर. पोहे दिलेत. पोहे खाल्ले. हा बघितलं काय हे पोहे काय खिलवले आता आयुष्यभर ऐकवणार बहुतेक. मरो तिच्या आईला. नाही काय होतं ते आपलं जगो तिच्या आईला. नाही तू घे, मी नाही भाई. हे घेणार तर मीच आहे पण चल सोबत. नाही नको चाल रे नको. काय माणूस आहे रे बेंचवर. मला न आंघोळ करता तिथे त्रिभुवन पुढे पुन्हा गाडगे सन्समध्ये घेऊन आला. हां चल लवकर. एवढं तर आहे ना, यशने पण मला कधी एम्बॅरेस केलं नाही जेवढा हा माणूस करतोय मला. जो न आंघोळ करता मी चप्पलवर आलो. पुन्हा गाडगे सन्समध्ये घेऊन आला आहे आम्हाला. ह्याच्या पुढे मैत्री संपली. ही लास्ट व्लॉग आहे आमचा. बाय. आजची शॉपिंग खूप मस्त आहे. चांगलं झालं, मनाप्रमाणे झालं. खूप मस्त. मित्रांनो तुम्ही बघू शकता सोनं खरेदी केलेलं आहे. सोनं नाही माझं चांदी खरेदी केली आहे. 50 ग्रॅमचा घेतला. छान. एवढं मोठं आणि याच्यावर मोठं होतं पण छोटं घेतलं. हे कितीला पडलं? 5200. पैसेवाली लोक बाय. पैसेवाली लोक. इन्व्हेस्टमेंट. हा माझा इन्व्हेस्टमेंट. पण हे काय करणार? आणि माझा इमर्जन्सी फंड आहे. अच्छा, तू सेल करणार. त्याच्यात प्राईस वाढत जाते. चालली रुपये वाढते. आज 5200ला घेतला. कॉंग्रॅट्स. दाखवत हो. वेलकम बॅक मित्रांनो. तर घरी आलो, आंघोळ वगैरे केली आणि बराच वेळ झाला आणि चवंदीचं नाणं वगैरे पण घेतलं आहे. त्याची मेकिंग व्हिडिओ तुम्हाला हे जे शॉर्ट तुम्ही फक्त बघितलात पण बाकी आतमध्ये ऑब्व्हियसली बाई कॅमेरा चालू आहे. नाही तर काय समजतील बाई ते ब्लॉग करायला आलात तुम्ही. एक तर आंघोळ करून पण नव्हतो गेलो. आयुष्यात पहिल्यांदा सोनाराच्या दुकानात सोनं घ्यायला गेलो आणि ते पण आंघोळ करून नाही. म्हणजे रितेश घेणार होता पण स्टील बाई आंघोळ करून तर गेले जायचं आणि हा मला असाच घेऊन गेलेला. असो तर कार्यक्रम झालेला आहे आणि हा पार्ट तुम्ही आत्ता बघताय म्हणजे ऑब्व्हियसली व्हिडिओच्या इथपर्यंत आलात म्हणजे ऑब्व्हियसली तुम्हाला ते सोनं तर बघायचं आहे. सोनं नाही ॲक्च्युली चांदी घेतली.
पण हां म्हणजे सॉरी मी सोनं बिनं बोललो असेल पूर्ण व्हिडिओमध्ये तर सॉरी. तर ती दाखवतोच. त्याआधी मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. तर सीन असा आहे की काल रात्री आय फील व्हेरी डिप्रेस्ड आणि आय फील व्हेरी म्हणजे मी खूप असं हे झालो होतो काल रात्री. खूप मला एन्झायटी वगैरे होत होती आणि मला झोप लागत होती, मला डोकं वगैरे खूप दुखत होतं. द रिझन बिहाइंड दिस इज जे काही झालं आहे म्हणजे ती जी लेटेंटवाली कॉन्ट्रोवर्सी है, ठीक है, वो अपने से कुछ तो अपना कुछ तो दूर दूर तो उससे कुछ है नहीं. पर एज अ क्रिएटर, एज अ क्या बोलते हैं उसको, एक फ़ैन, हाँ मतलब मैं अब शायद मेरा ओपिनियन आपको थोड़ा सा अजीब लगेगा, शायद आप थोड़ा उससे डिसएग्री करोगे, बट मैं रणवीर का फ़ैन हूँ. फ़ैन मतलब मैं उसको फॉलो कर रहा हूँ फ्रॉम 2017. मेरे 8 साल हो गए और इन 8 सालों में मैंने बंदे से बहुत सारी चीज़ें सीखी है. तो मुझे पता है वो बंदा थोड़ा सा मतलब है तो बकचोद तो है. तो तर सीन असा आहे की सगळ्यांनी त्यांना आता कॅन्सल करायला चालू केलं आहे. सब लोग ने उनको कैंसिल करना स्टार्ट कर दिया है. तो मैं अगर मतलब मेरा अगर कोई ओपिनियन पूछे, मतलब किसी ने पूछा नहीं है पर फिर भी मैं दूंगा भाई, मेरा चैनल है, मैं दूंगा ओपिनियन. तो माय ओपिनियन इज़ वेरी क्लियर कि भाई आप ना उस गली जाना ही क्यों है आपको जहाँ पे आपको पता है कि वहाँ पे गंदे लोग रहते हैं. मैं आपको एग्जांपल देके समझाता हूँ कि मान लो आप बार में गए तो बार में आपको कैसे लोग मिलेंगे, गाली गलौज करने वाले, दारू पीने वाले, दारू पी के एक दूसरे को मारने वाले, ऑब्वियसली ऐसे ही लोग मिलेंगे आपको. वहाँ पे थोड़ी ना सत्संग करने वाले और अच्छे बातें करने वाले और भगवान का नाम लेने वाले लोग थोड़ी मिलेंगे, नहीं मिलेंगे वहाँ पे, नहीं लेंगे वो लोग नाम. तो वही बात है यार, यूट्यूब का भी सेम है इस पूरे इसका कि आप क्या सर्च करते हो, आपको कहाँ जाना है उसके ऊपर डिपेंड करता है. अगर आप बुराई सर्च करोगे तो आपको सामने बुराई आएगा. आपके पास उतना कंट्रोल है कि आप अच्छी वीडियोस देखो, आप सही वीडियोस देखो. आप वो जो पीला कलर का वो जो बाबा आते हैं, वो सॉरी वो विराट कोहली जिनको मिलने गए थे, मुझे उनका नाम नहीं पता, वो अच्छी बातें करते हैं. उन्होंने भी बोला है कि मत देखा करो. तो मैंने एज अ फ़ैन होने के बाद भी मैंने समय रैना को कभी देखा नहीं, बट स्टिल मैंने उसको कभी हेट भी नहीं दिया बाय द वे, ठीक है. और मैंने उसका लेटेंट का एक भी एपिसोड नहीं देखा था, बिकॉज आई नो कि वो वल्गैरिटी, वो जोक्स मैं डाइजेस्ट नहीं कर पाऊँगा, मेरा दिमाग डाइजेस्ट नहीं कर पाएगा. क्योंकि मैं अपना ट्रॉमा बताता हूँ. मैंने जब पाताल लोक देखा था सीज़न 1, उसमें अब ये माँ वाला ही जोक है ना, तो वो उसमें भी वैसे ही कुछ सीन है कि वो टेररिस्ट जो होता है, वो कोई तो होता है एक, वो भाग जाता है, उसकी मम्मी को वो लोग पकड़ लेते हैं, उसके साथ बहुत बुरी हरकत करता है. ऐसा दिखाया प्रॉपर उसमें, इन्होंने तो बोला है उसमें, तो दिखाया है भाई. तो वो जो ट्रॉमा मेरे दिमाग में बसा था उस टाइम पे, मैं तो खैर 18 कब का हो चुका हूँ, लेकिन फिर भी मेरे दिमाग में उस टाइम पे जो बैठा था ना, तो मैं वही बोल रहा हूँ कि OTT प्लेटफॉर्म से ऑलरेडी बहुत सारा ऐसा चीज़ें, बहुत सारी ऐसे वेब सीरीज़ है जिसमें ऑलरेडी दिखाया गया है, बोला गया है भाई, लेकिन उसके बारे में कोई बात नहीं करे. ये क्या हो गया ना, ये इसने बंदे ने इंडिविजुअली इतना अच्छा IP क्रिएट कर दिया वीडियोस का, तो सब उसके पीछे पड़ गए. और मैंने ऐसा सुना है कि बहुत सारी कंपनीज़ भी इसमें इन्वॉल्व है टू उसको थोड़ा सा भी हाइप करने में, ताकि उसका वो शो ख़त्म हो जाए, जो ऑब्वियसली हो गया. बेचारे ने सारे वीडियोस जो है डिलीट कर दिए हैं. खैर मैंने तो उसको कभी देखा नहीं है, बट मुझे पर्सनली एज अ क्रिएटर मुझे पता है कि वीडियो डिलीट करने का दुख क्या होता है. आई नो कि एक आपको किसी की प्रेशर की वजह से वीडियो डिलीट करना पड़ रहा है, वो चीज़ आई कैन फील. भाई बंदे ने पूरा सीज़न हटा दिया है, तो मतलब कल तक बंदा अमिताभ बच्चन के साथ KBC में था और आज नेशनल टेररिस्ट बना दिया उसको. मतलब कल को अगर सुबह उठ के अगर उन दोनों पे, रणवीर और उस पर ताड़ा की केस लगेगी, तो मुझे शायद कोई ज़्यादा शौक भी नहीं लगेगा. मतलब ये चीज़ ऐसी दिखाती है ना, ये चीज़ की वजह से डर लग रहा है कि भाई हमारे पास, हमारे गवर्नमेंट के पास, हमारे लोगों के पास और कोई काम ही नहीं है कि उन्होंने उसको टेररिस्ट बना दिया है और बाकी मुद्दे गए भाड़ में. तो मतलब ये चीज़ बहुत ज़्यादा डरने वाली चीज़ है भाई. मेरे को डर लग रहा है, मेरे को कंटेंट बनाने से डर लग रहा है, मेरे को पता नहीं, मेरे को बहुत डर लग रहा है. और ये डर मेरे को रात को बहुत ज़्यादा लग रहा था, जिसकी वजह से मुझे ढंग से नींद भी नहीं आ रही थी. और आई फील
मतलब क्या ही बोलूँ भाई, बहुत बुरा लग रहा है दोनों के लिए। आई विश दोनों को सही सब कुछ सही हो जाए जल्दी से जल्दी। और समय भाई आई लव यू, रणवीर भाई आई ऑलवेज़ लव यू एंड मैं तो सपोर्ट ही करूँगा आपको। जब तक आप उनको क्रिटिसाइज़ कर रहे हो, आप उनको अनफॉलो कर रहे हो, आप उनको ब्लॉक कर रहे हो, आप उनको रिपोर्ट कर रहे हो, आप उनको गाली दे रहे हो, तब तक ठीक है। बट ये उसमें न्यूज़ का इन्वॉल्वमेंट आना, पुलिस केस हो जाना, कोर्ट का इन्वॉल्वमेंट आना, पॉलिटिशियंस का इन्वॉल्वमेंट आना और उनको प्रेशर देना और उनके घर से उनको उठाना, ये भाई थोड़ा ज़्यादा हो गया। मतलब इतना तो भाई आप टेररिस्ट के साथ भी नहीं करते, तो भाई ये थोड़ा ज़्यादा हो गया, मतलब इतना नहीं, ठीक है। बस यही था मेरा ओपिनियन, आपको सही लगता है तो ठीक है, मतलब ये मेरा ओपिनियन है। शायद बहुत लोग इससे ऑफेंड हो जाएंगे, बोल देंगे भाई क्या बक रहा है, तो भाई ये मेरा ओपिनियन है। बिकॉज आई नो आई एम अ क्रिएटर, तो मुझे पता है कि एक चीज़ बनाने में ना बहुत मेहनत लगती है भाई। इंडिविजुअली बंदे ने पूरा शो बनाया था, ठीक है, मैंने देखा नहीं था, बट मैं बोल रहा हूँ कि बनाना बहुत बड़ी बात है। मैंने उसके व्यूज़ देखे थे बाय द वे, तो बहुत बड़ी बात है, ठीक है। तो आई विश सब कुछ जल्दी उनके लाइफ में सही हो जाए। और मुझे ये बात करनी थी, ऑब्वियस रीज़न है, मैं नॉर्मल किसी बंदे के साथ ये बात नहीं कर सकता क्योंकि उसको ये बात कितनी समझ में आएगी आई रियली डोंट नो। आई विश मतलब मुझे लगा कि मैं कैमरा के सामने बोल दूँ, मतलब क्या पता किसी एक पर्सन को ये बात समझ आ जाए और वो उसको अगर गाली लिख रहा होगा तो रुक जाएगा। तो बस आता मी काय म्हणतोय, पण टेबल ह्याचं आहे. मी आता कसं कुठल्या गोष्टींना हात लावतो मला बरोबर नाही वाटलं. आधी मी आधी हात आधी लावला सगळं नाही. इकडे तिकडे करून ठेवला, नंतर बोलतो कुठे हात ऑलरेडी हात लावून झाला होता टेबलाला. कॅबिनेट काढायला किती वेळ लागतो आणि ते त्यात काय असं रॉकेट सायन्स आहे, त्यामुळे काढलं मी ते. पण म्हटलं हे अरेंजमेंट करणं बाबा हे नको माझ्या हातात. उगाच का त्यात मी काय असं वेडावाकडा केला तर हा बोलत बसेल 10 गोष्टी, म्हणून मी काय हात लावला नाही. गेंडू माणसाला गेंडूच बोलावं लागेल खरंच. एक काम केलं ते पण अर्धा अर्धा करून ठेवलं, पूर्ण पण नाही. हे बघा आता हे एवढं सगळं काढून बिडून ठेवलं, हे इथे ठेवून दिलं, बाकी हे कोण करणार? करायचं तर माणसाने पूर्ण करायचं की नाही, काय आता मरूत जा. एक्झामला गेलो ना आता माझ्या बघा एक्झामला राहिले फक्त आय थिंक फक्त 4:49. ओके 10 मिनटं उरले फक्त एक्झामला, हार्डली 11 मिनटं. चला 11 मिनटं उरलेत आणि आमची अजून तयारीच सुरू आहे. म्हणजे भाऊ आमच्या अजून कचरा काढायचं चालू आहे, इकडे सेटअप लागला नाही अजून, काही लॅपटॉप नाही लावला अजून, काहीच नाही. मित्रांनो बघू शकता एक्झाम चालू आहे, पण एक्झामचा विषय आहे एकदम भारी विषय आहे. तुला विषय दाखवला असता मी, पण जाऊ दे. आमच्याच अंगाशी आमच्याच अंगाशी बोचाशी इकडे आहे, समज दाखवत नाही तुम्हाला. हॅलो हॅलो तर पाणी मित्रांनो एक्झाम दिली आहे, म्हणजे आता माझी झाली. तर अरे अर्धा तासाने किंवा 1-1.5 तासाने आता सुमितचा एक्झाम. आता एक्झामला बसतोय ना, मग सुमितचा पेपर झाला की आम्ही रिलॅक्स फ्री भाई, मग काम संपलेलं आहे. ठीक आहे बस. होता चांगला होता पेपर, कारण एवढं काय कठीण नव्हता, ठीक होतं, मस्त गेला, काय इश्यू नाही. काय मग सुमित तुला काय बोलायचं आहे पेपरबद्दल? ब्लॉगिंग करायला सांगाय ना विंचो, ते चांगलं जमतंय. मला एक समजत नाही, हे बोलतात ना की POP बॅन वगैरे वगैरे, आणि आता ते लेटेंट पण बॅन झालं, तर बाकी सगळं बॅन बिन ठीक आहे. हे हा आवाज कधी बॅन होणार बेंचोत ते सांगा. ते याच्यासाठी कायदे नाही आहेत का? म्हणजे लेटेंटला बॅन करण्यासाठी कायदे आहेत, गणपतीचं करण्यासाठी कायदे आहेत, ते POPचं बॅन वगैरे करणं त्याच्यासाठी एकदम इफेक्टिव्हली कायदे आहेत, ह्याच्यासाठी कायदे नाही आहेत. असो आपलं झाड जे आहे ते मुरझवलं आहे जरासं, त्याला पाणी घाली आपण. सरकार तर आपल्या उमेदांवरती पाणी घालते, आपण निदान झाडाला तरी पाणी घालू. चलो चाय ब्रेक. मित्रांनो एक्झाम झाली आहे आणि भावाने माझा पण कार्यक्रम आज केला होता, म्हणजे ठरवलं होतं वाटतं त्यांनी आज घरातूनच येताना की याची आज मारायची. लास्ट सेमिस्टरला पण त्यांनी असंच केलं होतं. आणि मग रिझल्ट लागल्यावरती मला म्हणे की नाही भाई मला माहिती आहे, मी नेक्स्ट टाईम ना चांगलं लिहीन. आणि आज पुन्हा भाई रील्स बघत बसलेला, जेमतेम माझी खोलून जेमतेम माझी पॅन्ट काढून मारायचीच होती, फक्त काढायची बाकी होती. असो आता व्लॉगमध्ये हे सगळं बोलायचं नाही, आपण चांगले व्लॉग बनवतो आहे. तर हां दॅट्स इट फॉर टुडेज ब्लॉग. आय नो
की मी तुम्हाला ते सिल्वर कॉईन दाखवणार होतो पण पठ्ठ्या ते घेऊनच नाही आला आणि तो घरीच नाही गेला अजून. तर मग उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण तुम्हाला दाखवू कुठलंवालं सिल्वर कॉईन घेतलं आहे ते देशासाठी, सिल्वर मेडल आणलं आहे आपण जे. तर बस दॅट्स इट फॉर टुडेज ब्लॉग. लाईक शेअर सबस्क्राईब फटाफट. आणि एक्झाम झालेली आहे आणि उद्या परत एक्झाम आहे, उद्या परत या. उद्या परत एक्झाम आहे, उद्या परत या. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. सोन्याचा उंगावाला चैत्या पागाचे महिन्याला हे आई माऊली तुझी मनाची पालखी निघाली काढल्या. आणि मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओवर असं का थांबलंय, तुम्हाला ते सिल्वर कॉईन वगैरे बघायचं आहे मला माहिती आहे. तर हा आणि गांडूने आणलंच नाही ते, तर तो आता आणेल तेव्हा मग दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. आणि हो ठीक आहे, बाय. तो हे गाईस कसं काय सगळं निवांत ना.